एक्सप्रेस वेनं जात असताना आपल्या गाडीला समजा लिमिट असेल एक 100च्या लिमिट पर्यंत तुम्ही पळवू शकता. 100चं लिमिट क्रॉस केला तर तिथे सीसीटीव्ही लावलेले असतात है ना. ते सीसीटीव्ही कसे फोटो काढतात माहितीये काय? सिक्रेट फोटो काढले जातात. सिक्रेट म्हणजे काय? गुप्त पद्धतीनं. फोटोला काय म्हणतात मराठीत? चित्र ना. कसे काढले गेले? गुप्त. चित्र काय काढले? गुप्त पद्धतीनं. कोण काढलं? चित्रगुप्त. कळलं काय? फोटो कोण काढले? चित्रगुप्तानं काढले. आणि त्याचं चलन आपल्याला येतं नाही गाडीत. घरी 15-20 दिवसांनी आपल्याला चलन येतं. तुम्हाला ही फाईन भरावी लागणार. तुम्ही काय केलं? लिमिट क्रॉस केलेले आहे, तुम्हाला ही फाईन भरावी लागणार. त्यावेळी म्हणायचं नाही आम्ही गाडी 120 पळवलं नाही म्हणून. गप फाईन भरायला लागणार तिथं. बरोबर चित्रगुप्तानं फोटो काढलेले आहेत. तसं ही गाडी आहे ना, ही गाडी एक्सप्रेस वे आपल्याला चाललेलं आहे. आता हा संसार आहे, ही एक्सप्रेस वे आहे. आपण या संसारातून चाललेला आहे. कामाचा, क्रोधाचा, लोभाचा, मत्सराचा, दंभाचा, संशयाचा, तिरस्काराचा, भावनेचा हा सगळा संसार चाललेला आपला. हा संसारात जात असताना काम फक्त आपली पत्नी तिथंच वापरायचं. दुसऱ्यांच्या बाईला बघायला लागला तर तो काय झाला? काम अतिरेक झाला तिथं. तो लिमिट क्रॉस केला. चित्रगुप्त फोटो काढणाऱ्या आतमध्येच आपोआप फोटो निघतात. ते यमदेव बरोबर येणार आहे तिथं फोटो बघायला है ना. हे बाबा फोटो आहे बघे, बघ दिसला का कोणावरचा फोटो आहे? होय की बाबा, इथं कसं का आला म्हणलं ना. काम, क्रोध पण कसा आहे? जेवढा पाहिजे तेवढाच क्रोध. सगळे विषय चांगले आहेत, फक्त ते चौकटीत वापर केला तर विषयांचा उत्तम वापर आहे. काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे. जेवढा आपला पगार आहे, जेवढा आपला धंदा आहे तेवढा आपण घेतला. हडप दुसऱ्यांचं करून घेतला. माझं ते माझं, भावाच ते पण माझं म्हणून घेतला तर त्याला बरोबर तिथं फोटो काढणार आहे चित्रगुप्त. म्हणून काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, दारू हे ते सगळे येते त्यामध्ये. मुलांनी बघा किती उत्तमाच केलं. इथं स्वामी समर्थांचं मंदिर बांधलं है ना. म्हणजे आज वाईट मार्गाला चाललेली मुलं है ना, आज बघा मंदिर स्थापना करतात.